हॉस्पिटल जमीन लीज प्रकरणात घोटाळ्याचा आरोप. यवतमाळ नगरपरिषदेच्या टीबी रुग्णालयाच्या मौल्यवान जमिनीला 90 वर्षाच्या लीजवर देण्याच्या निर्णयावरून आता विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यवतमाळ नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य संतोष बोरले यांनी हा भूखंड घोटाळा असल्याचा दावा केला आहे. मंगळवारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक बोरले म्हणाले की सुमारे 300 कोटी रुपयाची जमीन केवळ 95 कोटी रुपयांना लीजवर देण्यात आली आहे. नगर परिषदेने टीबी हॉस्पिटल हा बीओटी तत्वावर एका कंत्राटदाराला बेकायदेशीररित्या नियमबाह्य पद्धतीनं भ्रष्टाचार करून त्यात 95 कोटी रुपये देण्याचा एक केवलवाणी प्रकार नगर परिषदेचे सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. सदर जागा ही शहरातल्या अतिशय मध्य भागात असून त्या जागेची किंमत जवळपास 300 कोटी रुपये असताना फक्त 95 कोटीमध्ये ही जागा देण्याचा हा प्रकार आहे. या 95 कोटीचा मूल्यांकन करता वेळेस जवळपास 4 वेळेस मूल्यांकन करण्यात आलेलं आहे आणि 9 वेळ टेंडर कॉल करण्यात आलेला आहे. आणि या 4 वेळ जेव्हा मूल्यांकन केलं त्या मूल्यांकनमध्ये जे जागेचा क्षेत्रफळ 1,75,000 स्क्वेअर फीटाची जागाचं मूल्यांकन करताना फक्त 95,000 फूट जागाचा मूल्यांकन करून 1,75,000 स्क्वेअर फीट जागा देण्याचा काम ही नगर परिषदेने केलेलं आहे. त्यामुळं मूल्यांकन कमी करून 90 वर्षाच्या लीजवर त्या कंत्राटदाराला देण्याचा हा नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराचा विषय आहे. त्या ठिकाणी 100च्या वर लोक प्रस्थापित आहे, 25 कुटुंब त्या ठिकाणी राहतात. सामाजिक विषय न पाहता स्वहिताचा व कंत्राटदार हिताचा निर्णय नगर परिषदेनं घेतलेला आहे. आणि यात ज्या दुकानदार आहेत त्या दुकानदार जवळपास 50 वर्षापासून तिथं राहतात. नगर परिषदेचा आणि SDOचा त्यांच्यासोबत झालेला पत्रव्यवहार आणि शासनाच्या याच्यात नमूद केलेलं त्या लोकांना त्याच ठिकाणी दुकान देण्याची हमी हे सगळं बाजूला सारून आज त्या दुकानावर बुलडोजर नोटीस पाठवून बुलडोजर चालवण्याचा प्रकार आज नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या माध्यमातून हा सर्व प्रकार घडवण्यात येत आहे. हा यवतमाळ नगर परिषद एका विशिष्ट भूमाफियाच्या माध्यमातून हा प्रचंड महाभूखंडाचा भ्रष्टाचार लोकांच्या समोर आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या जागेवर नगर परिषदच दुकान बांधून लोकहिताच्या मागासवर्गीय लोकांच्या विकलांगाचा माजी सैनिकांचा प्रस्थापित लोकांना या ठिकाणी दुकान देऊन नगर परिषदेचा हित आणि जनतेचा हित लक्षात घेऊन आपण हे काम करण्यासाठी सातत्याने माननीय हायकोर्टात आणि अनेक या लोकशाही पद्धतीनं आपण हा मार्ग अवलंबणार आहोत. उच्च न्यायालयाकडे हा प्रचंड महाघोटाळ्याची याचिका आपण दाखल करणार आहोत. सगळे कागदपत्र माझ्याकडे वस्तुनिष्ठ आहे, सगळे पुरावे आहे. सगळ्या पद्धतीनं या 9-9दा टेंडर रिकॉल करण्यामागचं कारण म्हणजे त्या याच्यात मनमर्जीतील कंत्राटदाराला कशा पद्धतीनं टेंडरची सर्टिटी मिनिमाइज करायचं, कशा पद्धतीनं मूल्यांकन करायचं, त्याच्यामुळं 9 वेळ हा टेंडर जो आहे तो रिकॉल करण्यात आलेला आहे. सगळे कागदपत्र घेऊन माननीय न्यायालयाकडे मी दाद मागणार आहोत.